आणि नांदेडच्या भोकर तालुक्यातल्या अनेक गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जाकापूर तांडा इथे तर हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते। या तांड्यावरती पाण्याचा एकमेव स्रोत आहे आणि या एकमेव विहिरीनं सुद्धा सध्या तळ गाठलाय। त्यामुळे पाण्यासाठी लोकांचे हाल बेहाल होतात। तांड्यावर टँकर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी अनेक वेळा करून सुद्धा अद्यापही प्रशासनाने टँकर सुरू केला नसल्यानं नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे। आणि नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर बनतंय। वाढत्या तापमानामुळे जलस्रोत आटत असून अनेक गावात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तब्बल 60 खासगी विहिरी अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतलाय। सातपुड्याच्या दुर्गम भागात परिस्थिती अधिक बिकट बनलेली असून नागरिकांना दऱ्याखोऱ्यातनं पाणी आणावं लागतंय। काही ठिकाणं नव्यानं विहिरी खोदण्यात आलेल्या असल्या तरी त्यावर हातपंप नसल्यामुळे पाणी उपलब्ध होण्यात अडचणी येतात। दरम्यान प्रशासनानं सध्या नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय। जाओ 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 जाओ। तिकडे नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये पाणी टंचाईची तीव्र झळ पुन्हा एकदा जाणवू लागली आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उत्तर पूर्व भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची मोठी पळापळ पाहायला मिळते। ममदापूरसह अनेक गावांमध्ये विहिरींनी तळ गाठलाय आणि टँकरवरती अवलंबून राहावं लागतंय। महिलांसह चिमुरड्यांनी सुद्धा डोक्यावरती हंडे घेत पाण्यासाठी पायपीट सुरू केली आहे। प्रशासनाकडनं टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू असला तरी कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी ग्रामस्थ करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।